सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता न्यासरा या ठिकाणी चालू असणारा आपला 17वा अध्याय गुणत्रय विभाग योगो नाम. अशा प्रकारे या तिन्ही गुणांमध्ये आता सात्विक, राजसिक आणि तामसिक या तीन प्रकारचे जे गुण आहे या तीन प्रकारच्या गुणांच्या अनुषंगाने या ठिकाणी जे आहे साधनेचा क्रम, त्यातली सात्विक दर्जाची साधना आहे ते आपल्याला यायचे आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व विषय आपण पाहिला. त्यानंतर कायिक, वाचिक, मानसिक तप जे आहे, तपसा ब्रह्मविजिज्ञासत्व सांगितलं. तपाविना कुठलीही गोष्ट जर प्राप्त करायची असेल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर तपाविना काही नाही. तप हे प्रामुख्याने म्हणून सांगितलं तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व. तपाच्याच द्वारे त्या ब्रह्माची काय होते, आपल्याला पूर्ती अथवा त्या ब्रह्माची प्राप्ती आपल्याला होते. आणि मग ते तप आहे. हे तप कशा तीन प्रकारे, एक कायिक आहे, एक वाचिक आणि मानसिक. शरीराने होणारं, वाणीच्या द्वारे अथवा मनाच्या द्वारे कशा प्रकारे ते तप केलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे भाव जे आहेत ते पुन्हा मनप्रसाद सम्यक्तम. त्यानंतर कशा प्रकारे पुन्हा सांगितलं 17व्या श्लोकाच्या द्वारे ते जरी तप असतं तरी कशा प्रकारे पुन्हा त्याच्यामध्ये सात्विक, राजसिक, तामसिक श्रद्धया पर्यातत्वम सांगितलं. सत्कार मान पूजार्थम राजसिक सांगितलं. मूढग्राहेणात्म हे तामसिक दर्जाचं सांगितलं की अशा प्रकारे मग यातलं काय सात्विक दर्जाचं आपल्याला ग्रहण करायचं आहे. त्यानंतर पुन्हा दान सांगितलं. दान जे आहे, दान प्रतिग्रह, दान महत्त्वाचं. कुठल्याही कार्याच्या शेवटी आपण काय होतो, काहीतरी दान देतो. आणि म्हणून ती दान जे आहे ते दान कशा प्रकारे केलं पाहिजे. मग सात्विक दान कोणतं, राजसिक दर्जाचं, तामसिक दर्जाचं कोणतं दान. मग त्यातलं जे सात्विक दान आहे, दातव्यमिती यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे कालेच पात्रेच संत तद्दानं सात्विकं स्मृतं. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे मनामध्ये प्रतिउपकार करण्याची भावना की मी हे दिल्यानंतर त्याच्यापासून माझा हा फायदा होईल, ह्या भावनेने जे दान केलं जात नाही. आपण म्हणतो की या उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये असं आपण म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे असणारे हे दान. मग काय योग्य देशामध्ये, प्रयाग आहे, गंगा तीर आहे, अशा प्रकारे जे आहे तीर्थ आहे, काही क्षेत्र आहे, अशा क्षेत्रामध्ये असा तीर्थामध्ये जे आपण काय योग्य ठिकाणी जे देशामध्ये जे आपण दान करतो अथवा कालामध्ये पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, ग्रहण असेल, संक्रांती असेल, या कालामध्ये आणि त्या ठिकाणी जी द्यायची ती योग्य व्यक्तीसुद्धा त्या पात्रतेची पाहिजे. ती व्यक्तीसुद्धा कशी तपसा पाहिजे, ती तपाने संपन्न अशी असणारी अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह याच्या अनुषंगाने ती काय पाहिजे, यजन याजन परिपूर्ण अशी जी व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला जे आपण दान देतो ते सत्कर्मी लागतं असे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी येऊन आता या सर्वात शेवट काय सांगतात की ओम तत्सती निर्देश आहे. ओम तत्स आणि सत आपण सगळीकडे म्हणतो ओम तत्सत. काय सर्व जे आहे सत्स्वरूपाचं जे परमेश्वर आहे ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ते ओम तत्सत हा जो शब्द आहे, यात ओम तत् आणि सत या शब्दाची व्याख्या या ठिकाणी आता आरंभ ते करतात. कधी 23व्या श्लोकाच्या माध्यमातून यज्ञ, दान व तप यातील वैगुण्य दूर करून त्यात पूर्णता आणण्यासाठी या श्लोकामध्ये की हे करता ह्यामध्ये हे जे काय आहे आपण यज्ञ करतोय, दान करतोय, तप करतोय, पण त्याच्यामध्ये असणारे काही दोष जे आहेत करत असताना सुद्धा काही दोष त्याच्यामध्ये जे येत आहेत ते दोष काय दूर करण्याकरिता त्याच्यामध्ये पूर्णता प्राप्त व्हावी. मग काय केलं पाहिजे, त्याच्या अनुषंगाने मग हे जे आहे ओम तत्सत हा जो निर्देश ब्रह्माने दिलेला आहे तो निर्देश त्या ठिकाणी आपण काय केला पाहिजे, वापरला पाहिजे. म्हणून प्रत्येक मंत्राच्या अगोदर आपण काय म्हणतो ओम, म्हणून हा तिथपासून आला. ओंकार आणि अथ शब्दष्ट त्या ठिकाणी सांगितलं. शास्त्रकार म्हणतात, काय म्हणतात शास्त्रकार, ओंकार अथ शब्दष्ट कंठम भित्तो ब्रह्मणः दौ एतौ विनिर्यातौ तस्मात् मांगलिकौ उभौ सांग. ब्रह्मदेवाच्या कंठामधून सर्वात प्रथम बाहेर येणारा शब्द कुठला असेल तो ओंकार. आणि त्यानंतर अथ हे दोन शब्द आल्यामुळे काय झाले, तस्मात मांगलिकौ उभौ सांगितले. हे दोन्ही शब्द काय अत्यंत मंगलकारक. आणि म्हणून कुठल्याही मंत्राच्या अगोदर किंवा काही आरंभी आपण काय करतो, ओंकाराचं काय करतो त्या ठिकाणी आपण ओम श्री गुरुभ्यो
गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओंकाराचं स्मरण होतं, कारण हे काय मंगलकारक आहे. त्या गोष्टीची परिपूर्णता, काही त्याच्यामध्ये न्यून अतिरिक्त काय असेल ते सर्व परिपूर्ण करण्याकरिता म्हणून या शब्दाचा प्रयोग केला जातो. ओम तत्सत ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला 23व्या श्लोकाच्या माध्यमातून. काय म्हणतात? ओम तत्सदिति निर्देशः ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणातेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. अशा प्रकारे काय ओम तत् आणि सत हा काय असा ब्रह्माचा काय हा त्रिविध हा 3 प्रकारचा निर्देश सांगितला आहे. या ब्रह्मदेवाने काय केलं, त्यानंतर ही संपूर्ण सृष्टी झाल्यानंतर, या सगळ्याची रचना झाल्यानंतर हा निर्देश केला की काय ओम तत्सत हा या ठिकाणी काय केला, निर्देश केला. आणि मग त्याने काय म्हणून, आणि त्या निर्देशाने काय पूर्वी ब्राह्मणास्तेन वेदाश्च, जे ब्राह्मण जे आहेत ते ब्राह्मण वेद आणि यज्ञ जे आहेत ते ब्राह्मण वेद आणि यज्ञ काय या द्वारेच, पूर्वी या निर्देशाद्वारेच काय केलं, या सर्वांची काय केली विहिता. विहिता म्हणजे त्या या सर्वांना जी निर्मिती केली, या सर्वांची निर्मिती या ओम तत्सत या शब्दातून या तिघांची या ठिकाणी ब्रह्मदेवाने निर्मिती केली. हो काय म्हणतात आचार्य, ओम इति ओम तत्सदिति एवं निर्देशा निर्देशन्ते अनेनेति निर्देशा त्रिविधः नाम निर्देशा ब्रह्मणस्पृतः चिन्तितः वेदान्तेषु ब्रह्मविद्ये ब्रह्मणः तेन निर्देशं त्रिविधेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः निर्मिताः पुरा पूर्वम् इति निर्देशस्तुत्यर्थम उच्यते. ओम तत्सत हा जो आहे हा ब्रह्माचा त्रिविध नाम निर्देश ब्रह्म वेत्याने वेदांतामध्ये चिंतला आहे. हा ब्रह्माने जो हा निर्देश केला, तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे ओम आणि अथ हे कंठातून काय सर्वात पहिली जी अक्षरं बाहेर आली ती ओंकार आणि अथ, म्हणून त्याला मंगलकारक सांगतो. म्हणून अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथा तो धर्म जिज्ञासा, अथ योगानुशासनम सांगितलं. का बरं अथ तिथं लिहिलं, तर अथ हा त्या ठिकाणी मंगलकारक, तसा ओंकार हा मंगलकारक आहे, तसा अथ सुद्धा मंगलकारक असल्यामुळे प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथा तो धर्म जिज्ञासा, अथ योगानुशासनम, जे जेवढे काही शास्त्र आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा अथ शब्दाने म्हणून सुरुवात केली. तसंच या ठिकाणी काय झालं, ओंकार तत् आणि सत ही जी 3 अक्षर आहे हा ब्रह्माचा त्रिविध नामनिर्देश, ब्रह्माने हा नामनिर्देश केला या 3 प्रकारचा. ओम तत्सत, जसं ओम आणि अथ त्याप्रमाणे ओम तत्सत हा निर्देश केला. त्रिविध नामनिर्देश ब्रह्मवेत्याने वेदांतामध्ये चिंतला आहे. आणि अशा प्रकारे ब्रह्माने हा जो निर्देश केला तो ब्रह्मवेत्यांनी काय केलं, त्या ठिकाणी वेदांत शास्त्रामध्ये त्याचं चिंतन केलं. आणि काय या विविध निर्देशाने पूर्वी प्रजापतीने द्विज वेद यज्ञ निर्माण केलेले आहे. आणि याच निर्देशाद्वारे हा जो निर्देश जो केला आहे ओम तत् आणि सत याच्याच द्वारे काय केलं, मग द्विजाची वेदांची आणि यज्ञाची जी निर्मिती झाली, ही निर्मिती ओम तत् आणि सत या 3 शब्दातून द्विज वेद आणि यज्ञ यांची या ठिकाणी निर्मिती झाली. श्लोकातील उत्तरार्धाने ब्रह्माच्या या नामाची प्रशंसा केली आहे. उत्तरार्धामध्ये जे आहे ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता, त्याने काय केलं, ब्रह्माच्या या नामाची, ब्रह्माने जे हे नाम जे आहे ओम तत्सत त्याची काय केली, प्रशंसा केली आहे. ज्याच्या योगाने निर्दिष्ट केले जाते तो अशी व्युत्पत्ती असल्यामुळे निर्देश शब्दाचा अर्थ नाम असं होतो. निर्देश या ठिकाणी निर्देश दिलं, नाम निर्देश जे दिलेला आहे, निर्देश शब्दाचा अर्थ नाम म्हणजे ब्रह्माच्या द्वारे ओम तत्सत ही 3 प्रकारची नावं त्या ठिकाणी निर्माण केली गेली. आणि त्याद्वारे काय द्विज वेद आणि यज्ञ यांची काय केली, निर्मिती गेली. त्यानंतर काय झालं, आणि म्हणून अशा प्रकारे याद्वारे ओम तत्सतद्वारे द्विजवेद यज्ञाची निर्मिती केल्यामुळे मग काय झालं, त्यामुळे अशा प्रकारे ही घटना घडल्यामुळे पुढे तस्मात म्हणून
24व्या श्लोकातून सांगतात, तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनां. म्हणजे अशा प्रकारे त्या ब्रह्माद्वारे या 3 शब्दांची उत्पत्ती केल्यामुळे आणि या 3 शब्दांद्वारे दिव्य वेदयज्ञाची निर्मिती झाल्यामुळे तस्मात काय झालं, मग असं केल्यामुळे काय झालं पुढे, तस्मात म्हणून काय, ओम इति उदाहृत्य, ओम असे अक्षर उच्चारून कुठल्या शब्दाचं व्याख्या जी आहे तिथे पहिल्यांदा काय केलं, ओम या अक्षर काय केलं, उच्चारण केलं. ओम इति उदाहृत्य ब्रह्मवादिना, ब्रह्मवादिना म्हणजे वेदवादी जे ब्रह्मविद आहे, त्या वेदविद ब्रह्मविद जे आहेत त्यांनी काय केलं, ओम असं अक्षराचं उच्चारण करून काय केलं, विधानोक्त वेदा शास्त्राने सांगितलेले काय यज्ञ दान तप आणि क्रिया, या क्रिया सतत प्रवृत्त होतात. म्हणजे अशा प्रकारे हा ओंकार जो आहे याचा निर्देश केल्यामुळे ब्रह्मवादी जे आहे त्या ब्रह्मवादींनी मग काय केलं, त्यांनी शास्त्राप्रमाणे यज्ञ दान तप काय सांगितलं, ते सर्वच्या सर्व वेदशास्त्रात सांगितलेले ते या ठिकाणी काय होतं, सतत प्रवृत्त होतात. अशा प्रकारे याच्याद्वारे कशाला, या ओंकाराच्या द्वारे, म्हणून ओंकार असा उच्चारण करून काय होतं, वेदाध्ययनाची करणाऱ्या सर्वदा यज्ञ दान तप ही शास्त्रविहित कर्मे सुरू होतात. म्हणजे सगळी जी कर्म जी आहेत, कोणती यज्ञ दान तप ही जी या ठिकाणी कर्म सांगितलेली आहे, याच्या आधी काय म्हणून काय ओंकाराचं उच्चारण केलं जातं, एवढं या ठिकाणी सांगायचं. तस्मात म्हणून त्याच्याद्वारे निर्माण झाली, म्हणून काय झालं, त्याचंच उच्चारण करून या ठिकाणी यज्ञ असेल, मंत्र असेल, दान असेल, म्हणून आपण त्या ठिकाणी ओंकाराचं हे पहिलं उच्चारण करण्याचं तात्पर्य की त्याच्यापासून याची निर्मिती झाल्यामुळे मंगलकारक त्याच्यामध्ये न्यून अतिरिक्त जे दोष आलेले आहेत, न्यून अतिरिक्त दोष निवारण करण्याकरता म्हणून ओम या शब्दाची त्या ठिकाणी काय करतो आपण, उच्चारण करून कुठलाही यज्ञ असेल, कुठलंही दान असेल, कुठलंही तप असेल, या सगळ्यामध्ये ओंकाराचा आपण काय करतो, प्रोनाउन्सिएशन किंवा ओंकाराचा आपण उच्चारण करत असतो. त्यानंतर तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रियाः दान क्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः तद इदम अनभिसंधाय. म्हणजे अशा प्रकारे मोक्षकांक्षिभिः, मोक्षकांक्षिभिः मोक्षाची इच्छा असणारे जे आहेत ते मोक्षकांक्षिभिः, ते काय करतात, मोक्षाची इच्छा असणाऱ्या लोकांकडून काय तत् या ब्रह्माच्या नावाचा उच्चारण करून. आता ते पहिल्यांदा ओंकाराचा उच्चारण कोणी केला, ते जे आहेत कोण, यज्ञ दान तप करणार. त्यानंतर ओम तत् चाला आणि मग तत्चा उच्चारण आता कोण करणार, ते या ठिकाणी आता सांगितलं काय, तत् इति अभिसंधाय. तत् जे आहे त्या तत्चं काय केलं, ते जे आहे त्याचं उच्चारण करून कोण, मोक्षाची इच्छा करणाऱ्या लोकांकडून, जे मुमुक्षु आहे यांना ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे, असे ब्रह्मप्राप्तीची इच्छा करणारे जे आहे ते काय करतात, त्या तत् या ब्रह्माचा नावाचा उच्चारण करून, तत् हे ब्रह्माचे जे नाव आहे त्या तत् या ब्रह्माच्या नावाचं उच्चारण करून काय, फलम अनभिसंधाय, फलम फलाची इच्छा न करता, कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये मना अमुक पाहिजे, तर मुमुक्षु म्हणल्यावर कुठल्याही प्रकारची फलाची इच्छा ऑलरेडीच नाही त्यांच्यामध्ये, तरी सुद्धा काय त्या ठिकाणी फलम अनभिसंधाय, कुठल्याही प्रकारच्या फलाची इच्छा न करून काय करतात, विविधाः नाना प्रकारचे यज्ञ तप दान क्रिया केल्या जातात. म्हणजे अशा प्रकारचे जे ब्रह्मवादिन आहेत, सर्वसामान्य जे आहेत, सर्वसामान्य काय करतात, ओंकाराचं उच्चारण करून यज्ञ दान तप क्रिया करतात. त्यामुळे त्यातला न्यून अतिरिक्त दोष परिहार होऊन त्याचा असणारा फलप्राप्ती होतीये. त्यानंतर जे ब्रह्मवादिनी आहेत परंतु काय कर्म करतायत, ब्रह्मविद जे आहेत, ब्रह्माची इच्छा करणारे, मुमुक्षु जे आहे, मोक्षाची इच्छा करणारे जे आहेत, ते काय करतात, ते तत् या शब्दाचं उच्चारण करून कुठल्याही फळाची अपेक्षा न करता त्या कर्माच्या शुद्धी करता, त्याकरता नाना प्रकारचे यज्ञ
तप, दान क्रिया ज्या आहेत या दान, यान, यज्ञ आणि तप हे करण्यापूर्वी त्या तत्शब्दाचं उच्चारण कोण करतंय? ब्रह्मवादीनं. सर्वसामान्य काय करतात? ओंकाराचं उच्चारण करून काय करतात? ओंकाराचं उच्चारण करून यज्ञ, दान, तप करतायत. जे ब्रह्मवादिनी आहेत ते तत् या शब्दाचं उच्चारण करून तेच यज्ञ, दान आणि तप करतायत. परंतु याच्यामध्ये काय, तिथं अपेक्षा आहे वरती, यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फलाची अपेक्षा नाही. तत् इति हे याच्यामध्ये दोघांमध्ये विशेष. तद इति अनभिसंधाय तत् इति ब्रह्माभिधानम उच्चार्य अनभिसंधाय च यज्ञादिकर्मणः फलं यज्ञतपक्रियाः यज्ञक्रियाश्च तपक्रियाश्च यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्षेत्र हिरण्यप्रदादि लक्षणाः क्रियन्ते निवर्तन्ते मोक्षकांक्षिभिः मोक्षार्थिभिः मुमुक्षुभिः. काय म्हणतात? तद या ब्रह्मनामाचा उच्चारण करून तद जे आहे ओम तत्सत सांगितलं, ओमचं वर सांगितलं. आता तत् या ब्रह्मनामाचा उच्चारण करून काय फलाचा उद्देश न धरता, कुठल्या प्रकारच्या फलाची अपेक्षा मनामध्ये न धरता, कर्म तर केलंच आहे. नाही कश्चित क्षणमती जातु तिष्ठत्य अकर्मकृत. कर्म न करता कोणी एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कर्म हे केलंच पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी काय सांगितलं? फलाचा उद्देश न धरता कुठल्याही प्रकारचे काय करतात? यज्ञ, तप ही कर्मे. त्यानंतर क्षेत्रप्रदान, भूमिदान, हिरण्यदान म्हणजे सुवर्णदान, हे जे आहे भूमी असेल, सुवर्णदान इत्या प्रकारची नाना प्रकारची दानकर्मे मोक्षाची आकांक्षा धरणाऱ्या मुमुक्षूंकडून केली जातात. म्हणजे मुमुक्षू जे आहेत, मुमुक्षू तत् या शब्दाचं उच्चारण करतात आणि त्या तत् शब्दाचा उच्चारण करून पण मनामध्ये कुठल्याही फलाची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही फळाचा उद्देश न धरता यज्ञ, तपादी क्रिया आणि त्याचप्रमाणे भूमिदान असेल, हिरण्यदान असेल आदी जे क्रिया आहेत या सर्व ते करतात. त्यानंतर ओम तत्शब्दयोः विनियोगः उक्तः अत इदानीं तत्शब्दस्य विनियोगः कथ्यते. आणि त्यानंतर आता या ठिकाणी ओम सांगितलं, सर्वांकरता ओम सांगितलं. ओमचा उच्चारण करून सर्वजण आपण काय करतो? सर्व वेद, यज्ञ, दान, तप या सर्वाच्या प्रारंभी ओम हा उच्चारण करतोय आणि ओंकाराचा उच्चारण करून काय करतो? ते मंत्रा पठन करतोय, दान करतोय, यज्ञ करतोय. त्यातनं न्यूनातिरिक्त दोष त्याने काय होणार आहे? जाण्याकरिता. दुसरा आहे तत्चं उच्चारण कोण करतंय? जे ब्रह्मवादिनी आहेत किंवा जे ब्रह्मप्राप्ती करून इच्छुक आहेत, जे मुमुक्षु आहेत, ते काय करतात? ते मुमुक्षु मनामध्ये कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता यज्ञदान क्रिया करत असताना तद या शब्दाचा उच्चारण करतात. आता ओम झाला, तत् झाला. आता काय राहिला? सत. ओम तत् सत. सत राहिला. मग सतचं काय? सतचं जे आहे ओम तत् या शब्दाचा विनियोग वरील 2 श्लोकामध्ये सांगितला. ओमचा पण विनियोग सांगितला सर्वांकरता, तत्चा विनियोग मुमुक्षूंकरता. आणि आता जो सत राहिलेला आहे त्याचा विनियोग काय? तर त्याचा विनियोग या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. ओम व तत् या शब्दांचा विनियोग वरील 2 श्लोकामध्ये सांगितला असून आता 2 श्लोकांनी सद या शब्दाचा विनियोग कथन केला. आता याच्यानंतर येणारे जे 2 श्लोक आहेत त्याच्याद्वारा जे सत शब्द आहे त्या सत शब्दाचा विनियोग कशा प्रकारे होतो ते सांगण्याचा प्रयत्न केला. सद्भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सशब्द पाठ उच्चते. की अशा प्रकारे काय म्हणतात? सद्भावे अस्तित्व. सद म्हणजे अस्तित्व आहे, अस्तित्वेव लब्धव्य. सत शब्दाचा त्या वस्तूचं असणारं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सत ती सद वस्तू आहे. सत किम कालत्रे तिष्ठती तत्सत सांगितलं त्या ठिकाणी. कुठे? तत्वबोधामध्ये सांगितलं. सत शब्दाची व्याख्या त्या वस्तूचं निस्ती वस्तू असून तिच्या अस्तित्व प्रकट करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती कोणामुळे प्राप्त झाली? ती सदमुळे झाली. म्हणजे सत काय? सद म्हणजे अस्तित्व या अर्थी व सद्वृत्तत्व. सद्वृत्तत्व म्हणजे चांगल्या अर्थी. तो बाबा साधू आहे, तो सद्वृत्तीचा आहे, सज्जन आहे. सज्जन त्याच्यातनं निर्माण झाला की कसा आहे? तो सज्जन आहे, साधू आहे. म्हणजे काय? हा सद्वृत्ती जी आहे, सद्वृत्ती म्हणजे जी चांगली वृत्ती, चांगल्या वृत्तीचा
जे आहे अथवा एखाद्या वस्तूचं असणारं अस्तित्व दाखवण्याकरिता, तिची असणारी सत्ता प्रदर्शित करण्याकरिता, म्हणून या ठिकाणी सद शब्दाचं उच्चारण केलं जातं. सद म्हणजे सद्भावे म्हणजे अस्तित्व, या अस्तित्वाच्या वस्तूचं असणारं अस्तित्व, नुसतं वस्तूचं अस्तित्व, वस्तू आणि वस्तूचं अस्तित्व. हा पेन आहे, पेन हे तिचं अस्तित्व आहे. हा चिमटा आहे, चिमटा हे त्याचं अस्तित्व आहे. त्या अस्तित्व प्रदर्शन करण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी सद हा शब्द उच्चारण केला जातो. म्हणजे त्या वस्तूचं अस्तित्व आणि काय सद्वृत्तत्व म्हणजे ते चांगलं, त्याच्यामध्ये असलेलं चांगलंपण जे आहे ते आपल्या निदर्शनास आणून देण्याकरिता, म्हणून या ठिकाणी सद हे पद प्रयोजित केले जाते. म्हणजे सद शब्दामध्ये दोन गोष्टी सांगितल्या. एक त्या वस्तूमधलं असणारं साधुत्व म्हणजे चांगलेपणा, आणि दुसरं तिच्या असणारं अस्तित्व आणि तिच्यामध्ये असणारा उत्तम गुण. थोडक्यात हे प्रदर्शित करण्यासाठी या ठिकाणी सद शब्द सांगितला. त्याचप्रमाणे काय हे पार्थ काय विवाहादी प्रशस्त कर्मामध्ये सद हा शब्द योजला आहे. विवाह आदी जे आहे या प्रशस्त जी कर्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा सद हा शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. पण पहिला जो अर्थ आहे हा प्रामुख्याने विषय, वस्तूचा असणारं अस्तित्व, वस्तूमध्ये असणारं साधुत्व, हे या सदच्या द्वारा या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. सद्भावे ती सद्भावे असदः सद्भावे यथा अविद्यमानस्य पुत्रस्य जन्मने तथा साधुभावे च असद्वृत्तस्य असाधवः सद्वृत्तः साधुभावा तस्मिन् साधुभावे च सद् इति एतत् अभिधानं ब्रह्मणः प्रयुज्यते अभिधीयते प्रशस्ते कर्मणि विवाहादौ च तथा सशब्दः पार्थयुज्यते प्रयुज्यते इति एतत्. जी गोष्ट अस्तित्वात नाही, जी गोष्ट अस्तित्वात नाही ती अस्तित्वात आहे हे दर्शवण्याकरिता, अलग अलग अस्तित्व दर्शवण्याकरिता म्हणजे तेच मगाशी सांगितल्याप्रमाणे जी गोष्ट अस्तित्वात नाही ती अस्तित्वात आहे असे दर्शवण्याकरिता, म्हणजे पुत्र विद्यमान नसतानाही त्याचं अस्तित्व दर्शवण्याकरिता, किंवा त्याचप्रमाणे जे असाधू असेल म्हणजे ज्यांचे वर्तन चांगले नसतील त्याचे सद्वर्तन किंवा साधुत्व दर्शवण्याकरिता सद हे ब्रह्मनाम योजले जातात. म्हणजे त्या वस्तूचं असणारं अस्तित्व दर्शवण्याकरिता, त्याची गुणवत्ता दर्शवण्याकरिता या सद शब्दाचा ब्रह्मनाम योजले आहे. म्हणजे या ब्रह्मनामाने त्या गोष्टीचा अथवा त्या पुरुषाचा निर्देश करतात. आणि त्याचप्रमाणे हे पार्थ विवाहादाय प्रशस्त कर्माचे ठिकाणी सद या शब्दाची योजना करतात. त्याचप्रमाणे विवाह आदी जे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये सुद्धा सद या वस्तूचा काय करतात, योजना म्हणजे उच्चारण करतात. आणि म्हणून अशा प्रकारे यज्ञे तपसी, पुढच्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा तेच सांगतात. यज्ञे तपसी दाने च स्थिती सदिति जोच्यते कर्म च एव तदर्थीयम सदित्येवा विधीयते. अशा प्रकारे आणि काय यज्ञे तपसी दाने च काय सांगितलं, म्हणजेच काय यज्ञ तप व दान या कर्मामध्ये काय स्थिती म्हणजे तत्परतेने राहणे याला सद असे म्हणतात. सद म्हणजे काय, सद म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे काय सारखं सातत्याने त्याचं अनुष्ठान करणे, ते सांगितलं. यज्ञ तप दान या कर्मामध्ये तत्परतेने राहणे, सातत्याने तत्परतेने राहणे याला सद असे म्हणतात. म्हणजे सातत्याने याचं अनुष्ठान करणे, कशाचं, यज्ञाचं, तपाचं आणि दानाचं, या तीन गोष्टीचं सातत्याने अनुष्ठान करणे याला सुद्धा काय म्हणतात, याला सुद्धा या ठिकाणी सद असे म्हणतात. आणि त्या यज्ञाधिकांसाठी जे कर्म ते सत्कर्म असे म्हटले जातात. म्हणजे त्या यज्ञाच्या अनुषंगाने जी काय आपण कर्म करतो त्याला सुद्धा या ठिकाणी काय म्हणतो आपण, सत्कर्म. तया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्मामध्ये रती वाढ. त्या अनुषंगाने जी कर्म त्या यज्ञाच्या अनुषंगाने त्यागाच्या उद्देशाने जी केली जातात, थोडक्यात ती सर्वच्या सर्व जी कर्म आहेत ती सर्वच्या सर्व कर्म सत्कर्म म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितले. काय म्हणतात, यज्ञ इति यज्ञ यज्ञकर्माणि या स्थितिः तपसीचा या स्थितिः दानेच या स्थितिः सा सत् इति उच्यते. विद्वद्भिः कर्म च एव तदर्थीयं यज्ञदान तपो अर्थिभिः अथवा यस्य विधानत्रयं प्रकृतं तद् अर्थीयम् ईश्वरार्थीयम् इति एतत् सत्
इत्येव अभिधीयते तदेतत् यज्ञदानतपादिः कर्म असात्विकं विगुणमपि श्रद्धापूर्वकं ब्रह्मणः अभिधानत्रयप्रयोगेण सगुणं सात्विकं संपादितं भवति। अशा प्रकारे काय म्हणतात, यज्ञात यज्ञकर्माची स्थिती म्हणजेच यज्ञात म्हणजे यज्ञकर्माची स्थिती, निष्ठा म्हणजे यज्ञकर्माची स्थिती म्हणजे यज्ञामध्ये असणारी ती निष्ठा, त्याचप्रमाणे तपामध्ये जी स्थिती म्हणजे त्यामध्ये असणारी निष्ठा आणि दानामध्ये जी स्थिती त्यामध्ये असणारी निष्ठा म्हणजे श्रद्धापूर्वक या तिन्ही गोष्टी ज्या आपण करतो त्या श्रद्धापूर्वक केलेल्या तिन्ही गोष्टींना विद्वानाकडून सद असे म्हटले जाते। या तिन्ही गोष्टींमध्ये असणारी जी निष्ठा आहे त्या निष्ठेला या ठिकाणी काय सद असे म्हटले जाते। आणि जे यज्ञ तप दान यासाठी केलेले कर्म किंवा ज्याचे नामत्य प्रकृत आहे त्यासाठी केलेले कर्म म्हणजे यज्ञ दान तपासाठी केलेले कर्म किंवा ईश्वरार्थ केलेले कर्म असा त्याचा भावार्थ। त्या कर्माला सद असे म्हणजे यज्ञ म्हणजे त्यागाच्या उद्देशाने केलेली प्रत्येक गोष्ट अथवा ईश्वरार्पण बुद्धीने केलेली प्रत्येक गोष्ट ही सत्कर्म म्हणूनच आपण म्हणतो, ते सांगण्याचा प्रयत्न केला। त्या कर्माला सत्कर्माचे म्हटले ते हे यज्ञादी कर्म असात्विक गुणरहित जरी असले तरी श्रद्धापूर्वक ब्रह्माच्या या 3 नावाचा उच्चारण केल्याने सात्विक व सगुण बनते। म्हणून अशा प्रकारे एखादं कर्म जरी आहे म्हणून न्यूनातिरिक्त सांगितलं त्या ठिकाणी या 3 शब्दाच्या द्वारे म्हणजे यज्ञादी कर्म कधी कधी त्या ठिकाणी असात्विकता असेल, एखाद्या वेळेस गुणरहित जरी असलं तरी सुद्धा श्रद्धापूर्वक या ब्रह्माच्या 3 नावाचा उच्चारण केल्यानंतर त्यातले जे दोष आहेत ते दोष बाजूला होऊन ते सगुण बनतं, ते सात्विक स्वरूपाचं म्हणजे त्याची फलप्राप्ती होण्याकरिता त्यातल्यामध्ये दोष परिहार करण्याकरिता म्हणून या ठिकाणी शास्त्राने ओम तत्सत हा शब्द त्या ठिकाणी सांगितला। तत्र च सर्वत्र श्रद्धा प्रधानतया सर्वं संपाद्यते यस्मात् आणि ज्या अर्थी त्या सर्व यज्ञादी कर्मामध्ये श्रद्धेचे प्राधान्य असल्याने ते सर्व यज्ञादी सगुण संपन्न होतं। आणि या सर्वांमध्ये काय सांगितले श्रद्धा महत्वाची। श्रद्धा विना आपण कुठलीही गोष्ट केली तरी त्याच्यात काही उपयोग नाही। श्रद्धया सांगितलं, श्रद्धया देयम सांगितलं त्या ठिकाणी काहीतरी उपनिषदामध्ये श्रद्धा परमेश्वरा श्रद्धा पाहिजे। श्रद्धापूर्वक जेवढं आपण कर्म करू तेवढं त्या कर्माचं असणारं फळ आपल्याला जास्तीत जास्त विश्वास शास्त्रस्य गुरुवाक्यस्य म्हणून सांगितलं, सत्यबुद्ध्या अवधारणा सांगितलं। त्यामध्ये असणारे जे काही सांगितलंय आम्हाला शास्त्राने, जे काही आम्हाला सांगितलंय गुरूंनी, सत्यबुद्ध्या अवधारणा ते सत्यच सांगितलं। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा यत्किंचित मनामध्ये संशय न करता ज्यावेळेस ते काम करतो त्यावेळेस त्या कामाचा असणारा रिझल्ट 100% लागतो हे सांगण्याचा इथं प्रयत्न त्यांनी केला। आणि म्हणून अशा प्रकारे मग काय सांगितलं, आणि म्हणून अशा प्रकारे ज्या अर्थी त्या सर्व यज्ञादी कर्मामध्ये श्रद्धेचे प्राधान्य असल्यानेच ते सर्व यज्ञादी सगुण संपन्न होते, त्या अर्थी म्हणून श्रद्धा सर्वांमध्ये महत्वाची। आणि म्हणून अश्रद्धया हुतं दप्तं तपस्तप्तं कृतं चेत असद्युच्यते पार्थ न च प्रत्यनो इह। आणि अशा प्रकारे काय म्हणतात, अशा प्रकारे यज्ञे काय अश्रद्धया अश्रद्धेने केलेले काय दिले अश्रद्धेने हुतं म्हणजे हवन केलेले, दान दिलेले, तप केलेले व केलेले कर्म त्याला असत असे म्हणले जाते। त्याच्यामध्ये श्रद्धा नाही, अश्रद्धया आणि श्रद्धा कुठल्या प्रकारची श्रद्धा न ठेवता मनामध्ये जे आपण कर्म केले जाते त्याला अश्रद्धायुक्त कर्म असं म्हणतात। आणि ते जे कर्म आहे अशा प्रकारचे श्रद्धा न ठेवता केलेलं कर्म ते काय, ते न मरणानंतर फलाचा उपयोग नाही। आणि त्या इथं या लोकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही त्याचं कुठलंच फळ जे आहे हे फळ या लोकी सुद्धा मिळत नाही, अथवा मरणोत्तर कालानंतर सुद्धा त्याचं कुठल्याही प्रकारचं फळ तुम्हाला मिळत नाही। संशय आत्मा विनश्यती सांगतात शास्त्र। म्हणून की ज्याच्या मनामध्ये संशय घेऊन एखादा जो कार्य करतो तो निश्चितपणे नाशालाच प्राप्त होतो। परंतु श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेलं कर्म या लोकामध्ये सुद्धा काय त्याला सुखी ठेवतं आणि परलोकामध्ये सुद्धा त्याला सुखी ठेवतं। काय म्हणतात, अश्रद्धया इति अश्रद्धया हुतं
हवनं कृतम् अश्रद्धया दत्तं ब्राह्मणेभ्यः अश्रद्धया तपः तप्तम् अनुष्ठितं तया अश्रद्धया एव कृतं जयत् स्तुति नमस्कारादि तत्सर्वम् असदिति उच्यते मत्प्राप्ति साधनमार्गवाक्यत्वं पातं च तत् बहुलायाम् अभिप्रेत्य फलाय नोपि ह्यार्थ साधुभिः नंदिदत्तादिती. म्हणजे अशा प्रकारे काय अश्रद्धेने हवन केलेले जे काय आपण अश्रद्धेने जे केलेले हवन आणि अश्रद्धेने दिलेले दान अश्रद्धेने केलेले तप त्याचप्रमाणे अश्रद्धेने केलेले स्तुती नमस्कार आदी जे कर्म केले ते सर्व हे पार्थ असंच म्हटले जाते ज्याच्यामध्ये श्रद्धाच नाही. ते सगळं असंच स्वरूपाचंच आहे. ते करायचं म्हणून करतात. कुठल्याही प्रकारची तिथं श्रद्धा नाही. म्हणून गतानुगतिक हा लोक सांगत तो करतो म्हणून मी करतो. म्हणून का करतो विचारलं तर त्याला त्यातलं काही माहिती नसतं. तो करतो म्हणून मी करतो अशी जी कर्म आहेत ती असंच स्वरूपाची. त्याचं काही कुठल्याही प्रकारचं या लोकी सुद्धा त्याचं फळ मिळत नाही अथवा परलोकी सुद्धा त्याचं फळ फक्त टाइम वेस्ट होतो. म्हणून काय होतं ज्ञान विज्ञान ज्ञानपूर्वक का जे काय आपण करतो ते जाणून केलं पाहिजे. का चिकित्सा पाहिजे मनामध्ये. आणि अशा प्रकारे त्यांना अशा प्रकारचे अश्रद्धेने केलेली जी कर्म आहे ती असंच स्वरूपाची आहेत. माझ्या प्राप्तीच्या साधनभूत मार्गाहून हे बाह्य असल्यामुळे मला याच्यामध्ये काय माझ्या प्राप्तीच्या मार्गाहून ही बाह्य आहे. त्याच्यामुळे माझी प्राप्ती होणार जी अश्रद्धा आणि युक्त अंतःकरणाने तुम्ही कर्म करता त्याने तुम्हाला कधीही परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्या काय माझ्या प्राप्तीच्या साधनभूत मार्गाहून हे बाह्य असल्यामुळे त्याला असत असे म्हणतात. अश्रद्धेने केलेले कर्म पुष्कळ आयासाने जरी केले असले तरी परलोक फल देण्याचे सामर्थ्य त्यामध्ये नाही. किती आयासाने करा दिवसभर करत बसला जप किंवा ते होम हवन परंतु श्रद्धाच नाही. श्रद्धा नसेल त्याचा काही उपाय. म्हणून किती आयासाने अश्रद्धेने कितीही कर्म करा श्रद्धा जर नसेल त्याचा काही उपयोग नाही. अश्रद्धेने केलेले कर्म पुष्कळ आयासाने दिवसभर बसला एवढं ऊन लागते तरी 12 वाजता होमाच्या पुढे बसलेला आहे. अंगाचा म्हणजे अगदी जाळ सगळीकडे होता. दाहकता यायला निर्माण झालेली आहे तरी सुद्धा बहु आयास तो काय करतो त्या ठिकाणी करतो. आणि बहु आयासाने जरी केलेले असले तरी ते जे कर्म आहे त्याच्यामध्ये श्रद्धा नसल्यामुळे ते काय परलोकी फल देण्यास समर्थ होत नाही. तर काही तुम्हाला फल मिळणार नाही. म्हणून अशा प्रकारे ऐहिक फलाच्याही ते उपयोगी नसते. कारण साधूजनांनी श्रद्धाविहीन कर्माची निंदा केलेली आहे. आणि अशा प्रकारे जे साधूजन आहे त्या साधूजनाने अशा प्रकारे श्रद्धाविहीन जे कर्म आहे ज्याच्यामध्ये श्रद्धाच नाही अशा प्रकारचे जे कर्म आहे त्या कर्माची साधूंनी सुद्धा काय केलेले आहे या ठिकाणी निंदा केलेली आहे. म्हणून जे आपण कर्म करू ते श्रद्धायुक्त पाहिजे. म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छेत. भक्तियुक्त अंतःकरणाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने काही जरी तुम्ही परमेश्वराला काल सांगितल्याप्रमाणे अर्पण केलं. विषयक प्रिय शिवहा नमस्कार प्रिय भानु सांगितलं. फक्त एक लोटा जल तेवढं जरी त्याला अर्पण केलं तरी सुद्धा तो संतुष्ट होणार. आशुतोष आश म्हणजे शीघ्र तो काय करतो आपल्यावर कृपा करतो. भगवान सूर्यनारायणा सकाळी फक्त नमस्कार आणि तेवढंच अर्घ्य पुन्हा अर्घ्य देतो. त्या अर्घ्याने काय तो उत्तम आरोग्याची प्राप्ती. आरोग्यम भास्करात इच्छित सांगितलं. मला जर आरोग्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे. भगवान सूर्यनारायणाची स्तुती केली पाहिजे. नमस्कार केले पाहिजे. सकाळी सूर्य नमस्कार घातले पाहिजे. निश्चय अर्घ्य नाही. अर्घ्याबरोबर जे काय आहे सूर्याची असणारी ती 11 नावं ती घेऊन काय 11 सूर्य नमस्कार जो घालेल त्याला कुठल्याही प्रकारच्या रोगाची बाधा होत नाही. त्याचं जे शरीर आहे या शरीराला कुठलेही बाकी रोग आदी व्याधी काही होत नाही. त्याकरता त्याची उपासना सांगितली. आणि हे सगळं काय केलं पाहिजे हे सर्व शुद्ध श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलं तरच त्याचं फळ मिळणार या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे असणारा हा काय ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम 17ोऽध्यायः. अशा प्रकारे हा असणारा 3 प्रकारच्या सगळ्या डिव्हायडेशन केलं. सात्विक राजसिक तामसिक
या अनुषंगाने असणारा 3 श्रद्धा, तप, दान, यज्ञ हे काय सगळं जे काय आहे या कशा प्रकारे 3 भागामध्ये डिवायडेशन करून जो सात्विक भाव आहे तो साधकाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून त्या दर्जाची साधना केली तर ती काय ती परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे, ती या लोकी आणि परलोकी सुख देणारी होणार आहे. अशा प्रकारे हा असणारा 16वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि त्यानंतर असणारा 18वा अध्याय शेवटचा भगवद्गीतेमधला कोणता मोक्ष संन्यास योगो नाम, याला आपण काय म्हणतो मोक्ष संन्यास. आता शेवट हे सगळं आता जे केले याचं सार काय तर मोक्ष तो कशाने प्राप्त होतो संन्यासानेच. सम्यक न्यास, सम्यक संन्यास, संन्यास म्हणजे सम्यक परमेश्वरच आहे. आता परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही ही दृढ बुद्धी आता झाली पाहिजे 17 अध्याय झाल्यानंतर. तरच काय तरच मोक्षाची प्राप्ती. अशा प्रकारे असणारा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योगो नाम या ठिकाणी आरंभ झाला. सर्वस्यैव त्याचा असणारा उपोद्घात थोडक्यात या ठिकाणी आरंभ करू. काय म्हणतात थोडक्यात सर्वस्यैव गीताशास्त्रस्य अर्थः अस्मिन् अध्याये उपसंहृत्य सर्वश्च वेदार्थः वक्तव्य इति एवमेव अर्थः अयम् अध्यायः आरभ्यते. सर्वेषु हि अतीतेषु अध्यायेषु उक्तः अर्थः अस्मिन् अध्याये अवगम्यते. अर्जुनस्य संन्यासत्यागशब्दयोः एवं विशेषं विभुत्सुः उवाच. श्री भगवान उवाच अर्जुन काय म्हणतात सर्व गीताशास्त्रातील अर्थात या अध्यायामध्ये उपसंहार करून सगळं गीता आतापर्यंत 17 अध्यायामध्ये जे काही सांगितलं जे काही आपल्याला शिकवलं ते सगळ्याचा अर्थाचा या ठिकाणी काय केला आता उपसंहार शेवट फलश्रुती या आता त्या ठिकाणी शेवटचं जे आहे यज्ञाची आहुती ती या ठिकाणी आता आरंभ झालेली आहे. म्हणून काय सर्व गीताशास्त्रातील अर्थाचा गीताशास्त्रामध्ये जे काही सांगितलं आहे आतापर्यंत 17 अध्यायांच्या माध्यमातून ते त्या सर्व गीताशास्त्रातील अर्थाचा या अध्यायामध्ये उपसंहार करून सगळ्याचा उपसंहार या एका अध्यायामध्ये या त्यांनी केला. आणि म्हणून या अध्यायात उपसंहार करून सर्व वेदार्थही सांगावा म्हणून हा अध्याय आरंभला आहे. आणि सगळ्या वेदामध्ये सर्व शास्त्रामध्ये उपनिषदांमध्ये नक्की काय सांगितलंय सारासार ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा च. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिः ध्रुवानीतिर्मतिर्मम. हे महत्वाचे श्लोक याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे काय सांगितलं सर्व वेदार्थही सांगावा सगळा सारा सर्व उपनिषदो गाव सगळ्याचा अर्थ या ठिकाणी सांगावा या अनुषंगाने सुद्धा सर्व वेदार्थही सांगावा म्हणून अध्याय या ठिकाणी आरंभ केला. कारण पूर्वी होऊन गेलेल्या अध्यायातील सर्व अर्थ या अध्यायामध्ये दृष्टीस पडत आहे. पूर्वी जे जे काही आपण शिकलो आतापर्यंत 17 अध्यायाच्या माध्यमातून ते सर्वच्या सर्व त्याचा असणारा काय विशेष अर्थ जो आहे तो सर्वच्या सर्व या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण पूर्वी होऊन गेलेल्या अध्यायातील सर्व अर्थ या अध्यायामध्ये दृष्टीस पडत आहेत. परंतु अर्जुनाने तर संन्यास व त्याग या शब्दांचा विशेष अर्थ जाणण्याच्या उद्देशाने भगवंतांना प्रश्न केला. परंतु हे सगळं सांगितलं असलं तरी अर्जुनाच्या मनामध्ये आता काय मुमुक्षुभाव निर्माण झालेला आहे. विवेक वैराग्य समाधी षटकसंपत्ती आणि मोक्षत्व हे सगळं ऐकल्यानंतर आता काय झालं अंतःकरणामध्ये मोक्ष प्राप्तीची इच्छा झाली. मग त्या अनुषंगाने मग संन्यास म्हणजे काय त्याग म्हणजे काय हे जाणण्याच्या इच्छेने अर्जुनाने या ठिकाणी श्री भगवंताला प्रश्न केला. काय म्हणतात अर्जुन उवाच अर्जुन उवाच काय संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशिनुसूदन. अशा प्रकारे या ठिकाणी अर्जुनाने अशा प्रकारे पहिल्या श्लोकाच्या माध्यमातून 18व्या अध्यायाला आरंभ या ठिकाणी करतात आणि त्याचं असणारं उत्तर भगवंत दुसऱ्या श्लोकापासून आरंभ